जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि आजपासून दशक 6वा समास दुसरा ब्रह्मपावन सुरू करतोय। या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त असं अगदी स्पष्टपणे समर्थांनी आपल्याला देवशोधन समासाच्या शेवटी सांगितलं। ते आपण कालच्या निरूपणामध्ये अत्यंत विस्तृतपणे पाहिलेलं आहे। मग आता सद्गुरूंकडे गेल्यानंतर अर्थातच उपदेशाची प्राप्ती होणार आहे, म्हणून हा जो पुढचा ब्रह्मपावन समास आहे त्याच्या पहिल्याच ओळीमध्ये समर्थ म्हणतात, ऐका उपदेशाची लक्षणे सायोज्य प्राप्ती होय जेणी नाना मतांचे पेखणे कामान ये सर्वथा। ज्या उपदेशामुळे सायोज्य मुक्ती प्राप्त होते त्या उपदेशाचं लक्षण ऐका, पण समर्थ सावध करतात नाना मतांचे पेखणे कामान ये सर्वथा, म्हणजे अनेक प्रकारच्या मतमतांतरांचा विचार करून काथ्याकूट आता करत बसू नका असं समर्थांनी सावध केले। असं समर्थ का म्हणतात याकडे आपण थोडं सूक्ष्मतेनं पाहूया। कालच्या निरूपणामध्ये एक विषय आला पहा की परमार्थ हा उघडा आहे। उघडा आहे याचा अर्थ परमार्थामध्ये खरं पाहता गौप्य काहीही नाही। भगवंताचं नाम घ्यावं याच्यामध्ये काय गुपित आहे? श्री महाराजांच्या चरित्रात एक गमतीशीर गोष्ट आहे। एका व्यक्तीला परमार्थातलं गौप्य पाहिजे होतं, गुप्त काहीतरी श्री महाराजांनी आपल्याला सांगावं अशी त्याची इच्छा होती। बरेच दिवस श्री महाराजांनी त्याला काही सांगितलंच नाही। तो पुष्कळ दिवस थांबला आणि शेवटी श्री महाराजांना म्हणाला की श्री महाराज, मला तुम्ही उपदेश कधी करणार? तेव्हा एकदम श्री महाराज म्हणाले, अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलंच आहे, एक काम करा, उद्या पहाटे स्नान करून माझ्याकडे या। त्या व्यक्तीला वाटलं की श्री महाराज आता गहन गुपित काहीतरी आपल्याला सांगणार। दुसऱ्या दिवशी तो स्नान वगैरे करून श्री महाराजांच्या शेजघराबाहेर हात जोडून उभा राहिला। श्री महाराजांनी त्याला आत बोलावलं, दार लावून घेतलं, जवळ बसवलं आणि म्हणाले, भगवंताचं नाम हेच ते गुपित आहे, नामात तेवढं तुम्ही राहा। म्हणजे श्री महाराजांनी जे सगळ्यांना सांगितलं तेच त्याला सांगितलं। परमार्थामध्ये गुपित असं काहीही नाही, पण त्यामुळं घडतं काय? अनेक प्रकारची मतं, अनेक प्रकारचे समज गैरसमज पसरत जातात। परमार्थ या विषयावरती असंख्य पुस्तकं आहेत। एक भगवद्गीताच ग्रंथ पहा, त्या ग्रंथावरती अनंत पुस्तकं लिहिली गेलेली आहेत। मग आता गीतेत काय सांगितलंय हे पाहण्यासाठी आपण काय पाहणार आणि किती पाहणार? कितीही वाचलं तरी कमी आहे, कितीही चिंतन मनन केलं तरी कमी आहे। माऊलींचा एक अभंग आहे पहा, श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कुणी बैसला, काय उणे त्याला सांगा आता, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, सत्य उद्धरिलो गुरुकृपे। आता हा एकच अभंग, पण अनंत प्रकारांनी हा सांगता येईल, विशद करता येईल। पुष्कळ जण वेगवेगळे अर्थ काढतील। किती पाहणार आपण? पाहण्याला पण सीमा आहे आणि एका बाजूला आयुष्य आपलं संपत आहे। श्वास आपल्याला मोजून दिलेले आहेत। असं नाही की तुला जितकं मनन करायचं आहे, जितकी मतं जाणून घ्यायची आहेत तितकी जाणून घेत बस, मग तुझं साधना करायचं ठरलं की त्याच्यानंतर तुला 100 वर्ष देतो। असं नरदेहामध्ये आयुष्य शाश्वततेनं आलेलं नाही। म्हणजे नरदेह हा कधी ना कधीतरी जाणार आहे आणि प्रत्येक श्वासामधून आपण देहाच्या अंताकडे चाललो आहे। याचा अर्थ पहिल्यांदा या जाणीवेमध्ये आलं पाहिजे की आपल्याकडे आता वेळ कमी आहे, अगदी कमी आहे, अगदी मोजका आहे आणि जास्तीत जास्त त्या वेळेचं सार्थक करणं आवश्यक आहे। श्री महाराजांच्या प्रवचनांमध्ये एक गोष्ट येते पहा, 2 माणसं आंब्याच्या बागेत गेली, एका माणसानं पटकन आंबे खाऊन घेतले तर दुसरा मनुष्य आंब्याची चौकशी करत बसला। मर्यादित वेळेमध्ये आंबा खाण्याचं सुख मात्र एकालाच मिळालं। ही गोष्ट खूप काही सांगून जाते। या नरदेहामध्ये वेळ मर्यादित स्वरूपाची आहे, अमरपट्टा घेऊन आपण आलेलो नाही। मग आता नरदेहामध्ये आपल्याला संत संगती लाभली,
संत संगती लाभली आहे म्हणून तर समर्थ उपदेशाचं लक्षण सांगतायत. म्हणजे पहा, दासबोधामध्ये जो क्रम आहे तो समजून घेऊन दासबोधाचं निरूपण पाहिलं पाहिजे. जो देवशोधन समास आपण पाहिला तिथं शिष्य किंवा साधक सद्गुरूंच्या पायापाशी आता आलेला आहे. शेवटच्या ओवीत समर्थांनी सांगितलं, या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. त्या विषयाचा विस्तार करताना आपण पाहिलं, जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा वगैरे वगैरे. म्हणजे आता जाणून घेण्यासाठी, साधना घेण्यासाठी, उपदेश घेण्यासाठी शिष्य सद्गुरूंच्या पायी आलेला आहे. त्याच्यानंतर आता समर्थ उपदेशाचं लक्षण सांगतायत. म्हणजे अशी स्थिती आल्यानंतर आता शिष्यानं वेळ वाया घालवता कामा नये. म्हणून समर्थ म्हणतात, नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा. आता त्यानं दृढ राहणं आवश्यक आहे. आता त्यानं निर्णय घेऊन आपल्या मार्गावरती निश्चयानं राहणं आवश्यक आहे. आता जर तो मतमतांतर शोधायला लागला तर त्यानं वेळ वाया घालवला. असं पहा, श्री महाराजांवरती श्रद्धा नाही, विश्वास नाही, तोपर्यंत आपण समजू शकतो. वेगवेगळ्या प्रकारांनी अभ्यास केला, श्री महाराज काय म्हणतायत, ते पटतंय नाही पटतंय, सगळ्याचा विचार करत करत श्री महाराजांना समजा आपण शरण गेलो. आता हे ठरवलं की मी श्री महाराजांचा, आता श्री महाराज सांगतील ते मी जगणार. तर हे ठरवल्यानंतर त्या वाटेवर निश्चयानं राहायला नको का? आता एकदा श्री महाराजांना शरण गेल्यानंतर पुन्हा आपण नाना मतांचा विचार करायला लागलो आणि समर्थ म्हणतायत त्याप्रमाणे काथ्याकूट करत बसलो तर आपल्या हाताला काही लागणार नाही. इथं श्री महाराज हे उदाहरणादाखल सांगितलं जातंय. ज्याचे जे कुणी सद्गुरू असतील त्यांच्या पायी शरण गेल्यानंतर समर्थ म्हणतायत, आता बाकीची मतं जाणून घेण्यात वेळ वाया घालवू नका. ते जे सांगतायत त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून त्या मार्गावरती चाला, तरच ब्रह्मानुभव पदरात पडेल, तरच सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. आणखी थोडं गंभीरपणे या विषयाकडे आपण पाहूया. आपण सद्गुरूंच्या इथे स्थिर झालो, शरण आलो त्यांना, असं ठरवलं की त्यांच्या उपदेशावरती आपण चालायचं. तर अशा स्थितीमध्ये आपण काही पूर्ण झालेलो असत नाही, आपण काही उत्तम साधक झालेलो असत नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. शाळेमध्ये केवळ ॲडमिशन मिळाली आहे. मतांनी काय घडतं आपण पाहूया. सद्गुरू ज्या मार्गानं आत्मज्ञानापर्यंत पोहोचलेले असतात त्या मार्गाचा उपदेश ते त्यांच्या शिष्यांना करतात. पण परमार्थ मार्गामध्ये वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत. कुणी ध्यानाची साधना करेल, कुणी नामस्मरणाची करेल, तर कुणी अष्टांग योग करेल, कुंडलिनी योग करेल. अनेक मार्ग आहेत. पण जो सद्गुरूंनी आचरला, ज्या मार्गावरून ज्या अनुभूती घेऊन सद्गुरू आत्मज्ञानापर्यंत पोहोचले, त्याचा जर ते उपदेश करत असतील तर त्या मार्गातील बारकावे सद्गुरू जाणून असतात. सद्गुरूंचा अधिकार इतका मोठा आहे की ब्रह्मा विष्णू महेशसुद्धा सद्गुरूंच्या पायी नतमस्तक होतात. सद्गुरूंशिवाय त्यांनाही ज्ञान प्राप्त झालेलं नाही, अशी स्थिती परमार्थात आहे. त्यामुळं खरं म्हणजे शिष्याकडं सद्गुरूंवरती पूर्ण विसंबून राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणं याशिवाय दुसरा पर्याय असत नाही. पण तो जर त्याच्या बुद्धीनं आणि मनानं भरकटत राहिला, वेगवेगळ्या मतांमध्ये अडकत राहिला, तर त्याला त्याच्या सद्गुरूंपाशी दृढ राहता येत नाही. कारण परमार्थ उघडा आहे ना. आज आपण बाजारात गेलो तर अद्वैत वेदांत, विशिष्ट द्वैत, विशिष्ट अद्वैत, अनेक प्रकारचे परमार्थ मार्ग आपल्याला वाचायला मिळतील. मोबाईल उघडला की मोबाईलमध्ये अनेक प्रकारची मतं ऐकायला मिळतील. हे काहीही करायला जाऊ नये. जर आपण सद्गुरू निश्चित केले असतील तर, हे समर्थ आपल्याला सांगतायत. आता एकच करावं. जसं घोड्याला झापड लावलेली असती पहा, आजूबाजूला त्यांना आता पाहायचं नाही, फक्त समोर पाहायचं. तसं झापड लावून आता सद्गुरूंच्या पायीच फक्त स्थिर राहायचं. ते सांगतील ते ब्रह्मवाक्य. ध्यानमूलम गुरोमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. असं साधकानं राहिलं तरच त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. मग समर्थ लगेच पुढं सांगतात, ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणू नये विशेष, धान्ये विण जैसे भूस खाता नये. आपण भुसा खातो का धान्य खातो? अर्थातच धान्य खातो, तेही निवडून खातो. म्हणजे अनावश्यक गोष्ट आपण वगळतोच. जसं आपण हे व्यवहारात करतो
तसंच परमार्थामध्ये केलं पाहिजे. ब्रह्मज्ञानाखेरीज असलेल्या कुठल्याही उपदेशाला परमार्थामध्ये शून्य किंमत आहे. समर्थ म्हणतात, त्याखेरीज असलेला उपदेश कधीही कामी येत नाही. म्हणजे आपण कोण, देव कोण, हे जे परिप्रश्नाच्या बाबतीत आपण कालच्या निरूपणात पाहिलं, त्याचाच एक प्रकारे समर्थांनी इथे थोडा विस्तार केला आहे की शिष्यानं, साधकानं त्याच्या मीबद्दलचा प्रश्न करावा आणि ब्रह्माबद्दलचा म्हणजे आत्म्याबद्दलचा प्रश्न करावा आणि आत्म्याचं स्वरूप जाणून घेण्याबद्दलचा उपदेश ग्रहण करावा. बाकी मतमतांतरांकडे लक्ष देऊ नये. श्री महाराज अनंत वेळा सांगतात पहा की तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सगळं मी करतो, असं ते म्हणतात. हे ते का सांगतात? कारण आपली बुद्धी चंचल आहे, मन चंचल आहे, चित्त चंचल आहे. अखंड चंचलताच आपल्यापाशी वस्ती करून आहे. अशी जर आपली स्थिती असेल तर आपण कुठल्या तरी गोष्टीला दृढ नको का धरायला? एकदम निर्गुणात कसं जाता येईल? एकदम आत्मभाव स्थिर कसा ठेवता येईल? हळूहळू करत शिष्याला सद्गुरू औषधाचे डोस देतात. आज थोडं घे, उद्या थोडं घे, परवा थोडं घे. एकदम निर्गुण निर्विकाराच्या उपासनेमध्ये जाऊ नको. सगुणाला भज. तुझा देह जसा आहे तशीच भगवंताची मूर्ती आहे. भगवंतावर प्रेम करायला शिक. त्याला तू आपलं म्हण. श्री महाराज म्हणतात पहा की राम म्हणजे मूर्ती नसून आपल्या घरातीलच कुणीतरी एक आहे असं तुम्ही माना. मग कुणी त्याला वडील मानेल, कुणी पती मानेल, कुणी मित्र मानेल, कुणी काही, पण आधी त्याला आपलं माना. हे कसं प्रेमानं श्री महाराज सांगतात ते त्यावेळी आपल्याला ब्रह्मज्ञानाकडंच नेत असतात. त्या सगुणाच्याच आधारानं नंतर निर्गुणावस्थेमध्ये शिरायचं असतं. हळूहळू करत हे सद्गुरू आपल्यामध्ये ठसवतात. समर्थ आपल्याला सांगतायत की हे जिथं घडतं तिथं तुम्ही उपदेश ग्रहण करा आणि बाकीच्या सगळ्या असार गोष्टींचा त्याग करा. जसं भुसा तुम्ही न खाता धान्य खाता, तसंच केवळ आत्मज्ञानाविषयीचा उपदेश ग्रहण करा. नाना कबाड बडविले, ना तरी तर्कची घुसळिले, अथवा धुणची सेविले सावकास. नाना साली भक्षिल्या, अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा. तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सिण, सार सांडून असार कोण शहाणा सेवी. वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत देऊन समर्थ आपल्याला हेच सांगतात. आता करवंटी कोणी खाईल का खोबरं सोडून? किंवा गर संपलेला आहे, कोय उरलेली आहे, तर कोय कुणी खात बसेल का? किंवा ताकातलं लोणी निघालेलं आहे, तर आता ते ताक घुसळत बसण्यात काय अर्थ आहे? तसं आपण संसारामध्ये, प्रपंचामध्ये जसा आसार काही ग्रहण करत नाही, कामाची गोष्ट जवळ ठेवतो, तोच विवेक परमार्थामध्येही वापरावा. ब्रह्मज्ञानाशिवाय इतर कुठल्याही उपदेशाचा क्षीण करून घेऊ नये. समर्थांनी सांगितलेला दासबोध जर आपण खरंच अभ्यासला, खरंच त्याचं मनन चिंतन केलं, तर परमार्थ मार्गामध्ये ना आपले गैरसमज होतील, ना आपली फसवणूक होईल, ना आपला वेळ वाया जाईल. पुष्कळ वेळेला आपल्याला नीट समजलेला असत नाही म्हणून आपण मार्गक्रमणा करत नाही. वेगवेगळ्या शंका, वेगवेगळे तर्क लढवत बसतो, प्रत्यक्ष कृती करत नाही. पुष्कळदा नको त्या ठिकाणी जाऊन आपण फसतो, अडकतो. तिथं ब्रह्मज्ञानाबद्दल काही सांगितलं जात नाही. चमत्कार केले जातात, प्रापंचिक सांसारिक अडचणी सोडवल्या जातात, नाना प्रकारचे गंडे, दोरे, अंगारे, धुपारे वगैरे गोष्टी करून लोकांना भुलवलं जातं. आपली परिस्थिती नाजूक असते, आपण अडचणीत असतो, पटकन भगवंतावरती विश्वास बसत असतो, पण हा विवेक असत नाही की परमार्थ मार्ग नेमका काय आहे, साधू नेमका कसा असतो, तो नेमकं काय सांगतो, स्वतः त्यानं काय केलेलं असतं, अवस्था कोणत्या आहेत, सायुज्यता म्हणजे काय, जीव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, हे काही आपल्याला माहीत असत नाही. आणि आपल्याला जिथं बरं वाटतं तिथं आपण डोकं टेकतो आणि पदरात पडते ती फसवणूक. वेळ मात्र वाया जातो, कारण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे नरदेहामध्ये अनंत काळासाठी आपण आलेलो नाही. वेळ वाया जाऊन मग हातात काही पडलं नाही याची निराशा होण्यापेक्षा या दासबोधासारख्या ग्रंथांचं चिंतन मनन अत्यावश्यक आहे. ते जर असेल तर मार्गावरती आपण स्थिर राहू. समर्थांची उपदेश करण्याची पद्धत पहा. क्रमाक्रमानं ते आपल्याला सांगतायत की कशी सावधानता पाहिजे, कसं साधूचं, सिद्धाचं, सद्गुरूंचं ठिकाण असतं आणि तिथं कसं आपण
ब्रह्मज्ञानाशिवाय बाकी काहीही घेतलं नाही पाहिजे. सद्गुरूंकडे जाऊन जर आपण प्रापंचिक अपेक्षा ठेवल्या, आता परीक्षा आलेली आहे, चला श्री महाराजांचं दर्शन घेऊ, इथेच आपण चुकलेलो आहे. श्री महाराजांचं दर्शन आपली नामावरची बुद्धी स्थिर राहावी यासाठी घ्यायचं आहे. श्री महाराजांकडं पाहून नामस्मरणामध्ये स्थिर राहण्याची प्रेरणा घ्यायची आहे. श्री महाराजांच्या समाधीकडं पाहून आपणही श्री महाराजांच्या अवस्थेमध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास करायचा आहे. समाधी म्हणजे समस्थिती असते. हे जर संतांचं तत्त्वज्ञान अभ्यासलं नाही तर समाधीचा अर्थच कळणार नाही. मग आपण समाधीच्या पाया पडू आणि मागू मात्र सगळं विषमतेतील असा काहीतरी गैरव्यवहार आपल्याकडनं घडेल. म्हणून समर्थ आपल्याला ब्रह्मपावन निरूपणाच्या सुरुवातीलाच उपदेशाचं लक्षण सांगतात की परमार्थामध्ये उपदेश आहे तर तो केवळ ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे. त्या व्यतिरिक्तचा सर्व काही कडबा आहे. समर्थ लगेच पुढं म्हणतात, आता ब्रह्म जे का निर्गुण त्याची केले निरूपण, सूचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. आता ब्रह्माचा उपदेश सद्गुरूंपाशी मिळतो हे सांगितल्यानंतर ते ब्रह्म कसं आहे ते आता तुम्हाला सांगितलं जाणार आहे असं समर्थ म्हणत आहेत. पण त्यासाठी ते म्हणतात की अंतःकरण सूचित करून तुम्ही बसा. पुन्हा तोच विषय की आता मनात कोणताही तर्क कुतर्क कुठलेही विचार न आणता जे सांगितलं जातंय ते अत्यंत एकाग्रतेनं श्रवण करा. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ. अशाश्वतता पहिल्यांदा ठळकपणे समर्थांनी मांडली. ब्रह्माला जर जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यतिरिक्तचं जे काही आहे ते अशाश्वत आहे हे आधी ओळखायला शिका. असं पहा, बँकेच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं की खोटी नोट पटकन कशी ओळखायची. तशातला हा प्रकार आहे. खरी नोट काय आहे हे नेमकं माहीत असल्यामुळं खोटी नोट काय आहे हे सांगता येतं. तशा प्रकारे ब्रह्म माहीत असलेले समर्थ आपल्याला निर्गुण जे आहे त्या व्यतिरिक्तचं सर्व काही क्षय होणार आहे हे सांगतायत. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा. मग आता सृष्टी कुठली? समजा आपण आत्ता खिडकीच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला कोणाचं तरी घर दिसतं, एखादं झाड दिसतं, एखादा पक्षी दिसतो, आपली भिंत दिसते, घरातील आपण स्वतः दिसतो, आपला पलंग टेबल खुर्ची इत्यादी गोष्टी दिसतात, आपले नातेवाईक दिसतात. हे पण एक प्रकारे सृष्टीचंच स्वरूप आहे. आकाशाकडे जर पाहिलं तर अनंत ब्रह्मांड दिसतं, पण ते सुद्धा आपल्या डोळ्यांच्या टप्प्यात जेवढं दिसू शकतं तेवढंच दिसतं. मनुष्यानं दुर्बिणींचे शोध लावले, पण त्या दुर्बिणींना सुद्धा मर्यादा आहे. त्या मर्यादेपलीकडेही विश्व आहे हेही सगळ्यांना मान्यच आहे. म्हणजे आपल्या मर्यादेमध्ये आपल्याला जे जे अनुभवाला येतं, मग तो आपला देह असेल, देहाच्या अंगानं अनुभवल्या जाणाऱ्या बाहेरच्या गोष्टी असतील, किंवा आतलं आपलं मन बुद्धी आपलं चित्त असेल, अंतःकरण असेल, हे सगळं काही सृष्टीमध्ये येतं. समर्थ म्हणतायत हा सगळा पंचमहाभूतांचा विस्तार आहे आणि तो कधीही टिकत नाही, तो कायम बदलतो. आदिअंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची खूण, येर पंचभूतिक जाण नासिवंत. जसं मगाशी पाहिलं त्या बँक कर्मचाऱ्यांना एकीकडे खरी नोट लावलेली असते आणि त्याच्या अनुषंगानं खोटी नोट समजावून दिली जाते. तसंच समर्थ इथं करतायत. आदी अंती जे ब्रह्म निर्गुण आहे तेच केवळ शाश्वत आहे. बाकीचा सगळा पसारा जो पंचभौतिक आहे तो नाशिवंत आहे हे समर्थ सांगतायत. नाशिवंत याचा अर्थ नाश पावणारा तर आहेच, पण आपल्या सापेक्ष वर्तमानात पाहायला गेल्यास तो बदल होणारा आहे, टिकणारा नाही. प्रयोग करून पाहावा. आत्ता मनामध्ये कोणता तरी विचार आहे, टिकतो कुठे, राहतच नाही तो. दुसऱ्या क्षणी दुसरा विचार येतो, बरं तो आलेलाही टिकत नाही, तोही निघून जातो. अर्थातच म्हणजे मनही नाशिवंतच आहे. तसंच बुद्धीचं आहे, तसंच चित्ताचं आहे. आणि देहाचा नाशिवंतपणा तर आपण आरशात रोज पाहतो. काही वर्षांपूर्वीचा फोटो जर पाहिला तर आपण नाशिवंत आहोत हे ढळढळीतपणे आपल्याला दिसून येतं. हाच न्याय यच्च यावत सृष्टीला लागू आहे. पण हे एका स्थिर असलेल्या ब्रह्माच्या पायावर चालतं, ही गोष्ट समर्थ आपल्याला सांगतायत. याच्या बुडाशी आदी अंत नसलेलं ब्रह्मतत्व आहे आणि ते मात्र शाश्वत आहे.
त्या व्यतिरिक्तचं सर्व अशाश्वत आहे. आता आपण जे देहात अडकलेलो आहोत त्याच्या सापेक्ष पाहायचं गेल्यास बाकी अस्थिर गोष्टी तर आपण पाहिल्या. मन अस्थिर आहे, बुद्धी अस्थिर आहे, आपला देह अस्थिर आहे. पण याला अनुभवणारा जो आत मी बसलेला आहे त्यात कुठे बदल झालाय? तो ना जन्मला होता, तो ना वृद्ध होतोय, ना तो तरुण आहे. तो फक्त आहे तसा आहे. आणि हेच आपल्यामध्ये असलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. जसं सूर्य आकाशात असतो आणि वेगवेगळे पाण्यांचे घडे जर आपण जमिनीवर ठेवले तर जितके घडे तितकी सूर्याची प्रतिबिंब पडतात. तसं आपल्यामध्ये भगवंताचं प्रतिबिंब पडलेलं आहे. भगवंतच आहे पण प्रतिबिंब स्वरूपात देहात अडकलेला आहे. पाण्याचा बुडबुडा असतो पहा. बुडबुड्यामध्ये तीच हवा आहे जी बाहेर हवा आहे. फक्त बुडबुडा असल्यामुळे ती बुडबुड्यातली हवा झाली आहे. बुडबुडा फुटला की मग हवा कुठे गेली? हवा आहे तिथेच आहे. हवाच केवळ शिल्लक आहे. बुडबुडा तेवढा फुटला. तसं या देहबुद्धीरूपी भ्रमामुळं ब्रह्म जणू अडकून पडला आहे. हा भ्रमाचा फुगा फुटला की केवळ ब्रह्मच तिथं शिल्लक राहतं. कारण तेच आधीपासून तिथं आहे. म्हणजे ब्रह्माला प्राप्त करायचं आहे का? तर मुळीच नाही. देहबुद्धीचं अशाश्वतत्व जाणून घ्यायचं आहे. एवढंच काम साधकाला करायचं आहे. आणि ती गोष्ट समर्थ इथं पटवून देत आहेत. मग असा प्रश्न येतो की ही गोष्ट का पटवून देत आहेत? कारण समर्थांनी सांगितलं पहा की ऐक उपदेशाचे लक्षण. ब्रह्मज्ञानाशिवाय कोणताही उपदेश सद्गुरूंपाशी नाही हे तू समजून घे. पण ते ग्रहण शिष्याला तेव्हाच करता येईल जेव्हा त्याला अशाश्वतता कशाची आहे ते पटेल. त्या ब्रह्माव्यतिरिक्तचं सर्व खोटं आहे हे कळलं तर ब्रह्माबद्दलचं ज्ञान जे सद्गुरू देत आहेत ते आत साठवून घेता येईल. साधं उदाहरण आपण पाहूया. आपण शाळेमध्ये शिकायला गेलो. शाळेमध्ये जे शिकवलं जातं ते खरं आहे याच्यावर विश्वासच नसेल तर आपण शिकणार कसं? शाळाच कशाला, आपण कोणत्याही पद्धतीचं शिक्षण पाहूया. जर आपण गुरूंच्या समोर बसून शिकत असू तर गुरु जे सांगतायत त्या व्यतिरिक्तचं खोटं आहे हे जर दृढ असेल तर गुरूंवरती विश्वास बसेल. तोच न्याय परमार्थामध्येही लागू आहे. देह जर शाश्वत वाटला तर सद्गुरू जे ब्रह्मनिरूपण करतायत, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतायत, तो ठसणार कसा? संसाराला जर सत्यता दिली तर आपोआप आत्म्याला खोटेपणा नाही का आला? सद्गुरू जर आत्म्याचा खरेपणा आणि बाकीचा भ्रम सांगत असतील तर तो बाकीचा भ्रम आहे हे बुद्धीवरती ठसणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ सांगतात की आदी अंती ब्रह्मनिर्गुण तेची शाश्वताची खूण येर पंचभूतिक जाण नासिवंत. त्यामुळं ज्या क्रमानं आणि ज्या विषयाच्या संदर्भानं समर्थ सांगतायत तो क्रम समजून घेऊन मग समर्थांचं सांगणं समजून घेतलं पाहिजे. तर आपल्या लक्षात येईल की इथं संसाराचं, दृश्याचं नाशिवंतपण समर्थ का ठसवतायत. कारण सद्गुरू जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणार तो याशिवाय अंतरामध्ये मुळी शिरणारच नाही. म्हणून पुढेही आता दाखल्यांनी समर्थांनी हीच गोष्ट आपल्याला पटवून दिली आहे की काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग विस्तृतपणे यथावकाश पाहू. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.